गडचिरोलीवरून उमरखेड येथे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा गुरुवारी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला। चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी कठडा तोडून थेट रस्त्याच्या खाली कोसळली आणि पलटी झाली। या भीषण अपघातात 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 33 प्रवासी जखमी झालेत। मृतांमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृतांमध्ये ख्वाजा शहाउद्दीन लक्ष्मीबाई दुर्कीवार यांचा समावेश आहे, तर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असलेल्या शिवांश नवघरे या बालकाचाही उपचारादरम्यान प्राणज्योत मावली। या घटनेमुळे अपघातातील मृतांचा आकडा 3 वर पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीहून उमरखेड कडे जाणारी ही एसटी बस नवेगाव मुरखळा गावाजवळील धोकादायक वळणावर आली असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। बसने रस्त्याच्या कडेला असलेली लोखंडी संरक्षक कठडा तोडला आणि काही फूट खाली जाऊन पलटी झाली। अपघात इतका भीषण होता की बसमध्ये प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला। काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली। जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मोठे प्रयत्न केले। काहींना बसच्या खिडक्या आणि दरवाजांमधून बाहेर काढण्यात आले। त्यानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी बचाव कार्याला गती देत वाहतूक नियंत्रणात आणली। प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून मदत कार्य राबवण्यात आले। अपघातातील जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। या भीषण अपघातामुळे गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ मार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। तसेच या मार्गावरील धोकादायक वळणे, रस्त्याची स्थिती आणि वाहन चालकावरील ताण याबाबतही पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे। अपघाताचे नेमके कारण काय होते, बसचा वेग किती होता आणि चालकाचे नियंत्रण का सुटले, याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे। ब्युरो न्यूज 7 मराठी, गडचिरोली।